नमस्कार सर्वांना. मी डॉक्टर नेहा अभय तेंडुलकर. स्वराज्य महिला मंच अध्यक्ष म्हणून गेले 10 वर्ष झाले आपल्या प्रभागामध्ये महिला सक्षमीकरण आणि लहान मुलांसाठी कार्य करत आलेली आहे. महिला सक्षमीकरण हा माझा व्हिजन मिशन तरी आहेच आणि त्याच्यातून म्हणजे आपल्या स्वराज्य महिला मंचच्या महिला ह्या विविध प्रॉडक्ट्स बनवून त्याचं सेलिंग देखील करतात. पण आता फ्युचरमध्ये लवकरच स्वराज्य महिला मंच शॉपीचं देखील उद्घाटन आम्ही करणार आहोत. जेणेकरून महिलांना कायमस्वरूपी एक रोजगार उपलब्ध होईल. आज जर प्रभाग क्रमांक आपण 20 मध्ये पाहिलं जिथून मी भाजप पक्षातून माझी उमेदवारी असणार आहे. तर ज्वलंत प्रश्न बरेच आहेत. बऱ्याच वर्षापासून रखडलेले मूलभूत गरजा आपण म्हणू शकतो ज्याला, की रोड्स, गटर्स, पाणी अजून हेच गोष्टींचं करेक्शन नाही झालंय. तर प्रामुख्याने आधी त्या गोष्टींकडे कल राहणार आहे. याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर आज प्रभागामध्ये सुशोभित बगीचे आपल्याला हवेत. याच पद्धतीने विरंगुळा केंद्र हवे आहेत. आणखी जर पाहिलं तर वेस्ट मॅनेजमेंटचा खूप मोठा विषय आहे कचऱ्याचा. तर तो देखील म्हणजे आमचं त्याच्याकडे विशेष लक्ष राहणार आहे. याच पद्धतीने जर आता मी महिलांसाठी इतकी वर्ष काम करत आले, तर माझी खूप प्रगल्भ इच्छा आहे, की महिलांसाठी वॉशरूम झाले पाहिजेत लक्षात घ्या. तर असे बरेच व्हिजन मिशन घेऊन आम्ही ह्या महायुतीचा झेंडा आपल्या नगरपालिकेवरती लवकरच फडकवणार आहे. आमचे जे मतदार आहेत लक्षात घ्या, हे सुजाण नागरिक आहेत आज. आज ते जाणतात, की इतक्या वर्षांच्या या कार्यकालामध्ये आपल्या प्रभागामध्ये कुणी कामं केलेली आहेत आणि कुणी कामं केलेली नाहीयेत किंवा कोणती कामं झालेली नाहीयेत. आज जर आपण भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचं जर कार्य बघितलं, तर आपण कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनकडे पाहू शकता, कोल्हापूरच्या आपण एअरपोर्टकडे पाहू शकता, महालक्ष्मी मंदिराच्या विस्ताराकडे पाहू शकता. आज कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच आणलेला आहे महायुतीने. याच पद्धतीने फ्री इंजिनिअरिंग कॉलेज देखील गव्हर्नमेंटचं आलेलं आहे आपल्या इथं. इतकं छान काम महायुती करत असताना मला निश्चितच वाटतंय, की आपल्या प्रभागातले जे वोटर्स आहेत, तर ते निश्चित महायुतीच्या पाठीशी राहतील. आणि प्रभाग क्रमांक 20 बद्दल जर बोलायचं झालं, तर आपल्या इथे उपस्थित सर्व मतदार बंधूंना हीच विनंती करेन, की आपण नगरसेवक निवडा किंवा नगरसेविका निवडा, पण तो आपल्याच प्रभागातील असला पाहिजे, आपल्या जवळचा व्यक्ती असला पाहिजे, याची त्यांनी दक्षता घ्यावी. इतकं मी सांगेन. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.